जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते। तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते। काल आपण आत्मारामाच्या 5 ते 10 ओव्या पाहिल्या होत्या। आता पुढच्या ओव्यांना सुरुवात करूया। सद्गुरूंना श्री समर्थांनी वंदन केलं होतं। जसं आपण अत्तराच्या व्यापाराजवळ बसलो, अत्तर विकणारा जो असतो त्याच्या दुकानात बसलो किंवा त्या व्यापाराजवळ बसलो, आपण त्याला काहीही दिलं नाही तरीसुद्धा त्यातला अत्तराचा जो सुवास आहे तो आपल्याला सहजपणे फुकट मिळून जातो। तसं सद्गुरूंचं आहे। त्यांनी आपल्याला काही दिलं नाही, उपदेश केला नाही, चमत्कार दाखवला नाही, तरी त्यांच्या देहातून मनातून पवित्र लहरी आणि स्पंदनं निघत असतात। त्यामुळे आसपासचं वातावरण पवित्र होतं। त्याचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो। त्यामुळे या सद्गुरूंच्या सहवासात, संत सज्जनांच्या सहवासात जरूर राहावं। आपल्याला सहजपणे अनेक गोष्टी मिळून जातात। खरं तर समर्थांचे सद्गुरू श्रीरामच आहेत, तरीही त्यांनी आधी सद्गुरूंचं आणि मग श्रीरामाचं स्वतंत्र नमन केलेलं आहे। ते म्हणतात, आता नमस्कारिन राम, जो योगियांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम, जये ठाई श्रीराम। जो नाव रूपा वेगळा, जो ये मायेहून निराळा, तेथे जाणिवेच्या कळा, सर्वथान चले श्रीराम। या ठिकाणी समर्थ सगुण राम आणि निर्गुण राम दोघींनाही वंदन करत आहेत। ब्रह्मरूप राम हा निरावयव आहे, अवयव नाही, नामरूप नाही। असा हा ब्रह्मरूप राम नामरूपा वेगळा आहे, मायातीत आहे, मायेपासून वेगळा आहे, मायाधीश आहे। पण सगुण अवताराचं रूप मात्र अत्यंत देखणं आहे। राम हे त्याचं नाव आहे, रघु हे त्याचं कुळ आहे, सूर्य हा त्याचा वंश आहे। सगुण राम हे समर्थांचं कुलदैवत आहे। राम उपासना त्रिविध स्वरूपात त्यांनी सांगितलेली आहे। अधिभौतिक उपासना, आपल्याला अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक ताप माहिती आहेत, कारण आपण त्या तापांमध्ये रमलेलो असतो। पण अधिभौतिक उपासना म्हणजे दाशरथी रामाची, सगुण रूपाची, देहधारी रामाची उपासना आहे। तर अधिदैविक उपासना ही अवतार स्वरूप रामाची आहे। आणि आध्यात्मिक उपासना ही आत्मारामाची, आणि चौथं रूप जे आहे ते निर्गुण रामाचं।
ती नंतरची उपासना आहे निर्गुण निराकाराची. यालाच दासबोधामध्ये चत्वार देवसुद्धा म्हटलेलं आहे. अशाप्रमाणे या देवाची उपासना सगुण आणि निर्गुण श्रीरामाची उपासना सांगितलेली आहे. श्रीराम हे समर्थांचं आराध्य दैवत आहे. देव आत्मप्रकाशाला अध्यात्मामध्ये ज्ञानप्रकाश असं म्हणतात. त्या ज्ञानप्रकाशालाच देव असंही म्हणतात. संस्कृतमध्ये दिव धातूपासून 2 शब्द तयार झालेत, दिवा व देव. दिवा हा भौतिक प्रकाशाचा असतो. सूर्याचा आहे, चंद्राचा आहे, विजेचा आहे, दिव्यांचा आहे. तो प्रकाश आपल्याला दिसतो भौतिक. त्याला भौतिक किंवा लौकिक प्रकाश असं म्हणतात. देव या शब्दाचा निश्चित अर्थ आत्मप्रकाश किंवा ज्ञानप्रकाश असा होतो. साधना पद्धती कोणतीही असो ती निश्चंक मनाने केली पाहिजे, निसंशय ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि असं म्हटलं जातं, निस्संदिग्ध बोध शंकारहित ज्ञान होणं प्रत्येकाला आवश्यक आहे. हा ज्ञानप्रकाश जो आहे तो सद्गुरू रूप आहे, आनंद रूप आहे. आणि त्याचं ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच ज्ञानप्रकाश किंवा आनंद प्रकाश ज्याला म्हटलं जातं. अध्यात्मामध्ये ज्याला आत्मप्रकाश म्हटलं जातं ते आहे. अशा तऱ्हेने या देवाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या देवापर्यंत आपल्याला जायचं आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे या प्रकारे जायचं आहे. लष्करामध्ये आपण जर बघितलं तर जे सैनिक असतात ते सैनिक मध्ये एखादी मोठी नदी आली, नाला आला तर पटापट त्याच्यावर पूल बांधतात आणि पलीकडे जातात. आपल्यालासुद्धा परमार्थात सगुणाकडून निर्गुणाकडे जायला पारमार्थिक पूल बांधावा लागतो, नाहीतर आपण पलीकडे जाणारच नाही. म्हणून सगुण आणि निर्गुण दोन्ही महत्त्वाचे आहेत. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे. म्हणून ह्या संतांचंही महत्त्व तेवढंच आहे. जो योगियांचे निजधाम विश्रांती पावे विश्राम जये ठाई असंही समर्थ म्हणतात. गीतेमध्ये तद्धाम परमं मम असं म्हटलेलं आहे. श्रीरामांना समर्थ योगियांचे धाम म्हणतात. राम या शब्दाची व्युत्पत्ती मांडताना म्हटलं जातं, रमन्ते योगिनो यत्र इति रामः. योगी जिथे विश्रांती घेतात, विश्रांतीसाठी जातात, ते योग्यांचं स्थान म्हणजे परब्रह्मस्वरूप राम आहे. आम्ही कुठे रमतो? रमन्ते. आम्ही कुठे रमतो? जिथे टेन्शन नाही, काळजी नाही, आनंदी वातावरण आहे, शांत निवांत राहतो, तिथे बरं वाटतं आम्हाला. तशा प्रकारे हा जो श्रीराम आहे तो कुठे रमतो? तर योगी जे आहेत ते कुठे रमतात? तर ते श्रीरामाच्या ठिकाणी रमतात, त्याच्या ठिकाणी विश्रांती घेतात. खरं तर योगी विश्रांतीमध्येच असतात, पण तरीसुद्धा त्यांना विश्रांती घ्यावीशी वाटली तरी ते तिथे जातात, श्रीरामाच्या चरणी जातात. जसं बघा, सगळे लोक आपली पापं नष्ट करण्याकरता गंगेत जाऊन अंघोळ करतात. आता गंगेने कुठे जायचं पापक्षालन करायला? ती कुठेतरी गेली तर बाकीचे लोक येतील तेव्हा काय? तर तिने कुठे जायचं? तसंच तिला विश्रांती घ्यायची असेल तर तिने कुठे जायचं? तर ती श्रीरामाच्या पायी येते, संतांच्या पायी येते. नदीच्या बाबतीत असं म्हटलं जातं, संत जेव्हा त्यांचे चरण त्या नदीला किंवा गंगेला लावतात तेव्हा तिच्या ठिकाणचं पाप नष्ट होतं. म्हणून ज्ञानेश्वर होते, म्हणून इंद्रायणीला महत्त्व आहे. इंद्रायणी आम्ही स्नान करतो आमचं पाप नष्ट व्हावं म्हणून, पण इंद्रायणी कुठे जाते? इंद्रायणी तिथेच असते. पण माऊली जेव्हा त्याच्यामध्ये येतात आणि चरण प्रक्षालन आपले, त्यावेळेला ती जी इंद्रायणी आहे ती त्यांचे चरण प्रक्षालन करते, त्यावेळेला तिची पापं मात्र निघून जातात. संत आहेत म्हणून नद्यांना तीर्थत्व प्राप्त होतं.
संत असतात म्हणून तिथली नदी तीर्थ बनते. विश्रांतीला विश्रांती घ्यायची असेल तर ती आनंदरूप रामाच्या चरणीच विसावते. त्यामुळे हे श्रीराम जसे आहेत ते योगियांचं निजधाम आहेत असंही म्हटलेलं आहे. त्यांची त्यांनी एक प्रकारची स्तुती केलेली आहे. नामरूपा वेगळा मायेहून निराळा, हे त्यांचं सगळं वेगळं असं परब्रह्मस्वरूप आहे. पण हे परब्रह्मस्वरूप आहे तेही आपल्याला हळूहळू सगुणाकडून निर्गुणाकडे जाताना सहजतेने प्राप्त होतं असा विश्वास समर्थ आपल्याला देतात. जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक, केवी घडे श्रीराम. जया लागी योगी उदास, वनवासी फिरती तापस, नाना साधनी सायास, जया कारणे करती श्रीराम. नमनापासूनच ब्रह्म आणि मायेचा विचार यात सुरू होतो. कारण आत्माराम हा आत्म्याचा शोध आहे, बोध आहे. सर्वांमध्ये जो प्रत्यगात्मा आहे, प्रत्येकात असणारं आत्मतत्व म्हणजे प्रत्यगात्मा, तेच ब्रह्मतत्व आहे. ते स्वस्वरूप आहे. पण ते बुद्धीने जाणता येत नाही, कारण ते बुद्धिगम्य नाही. तर्क विवेक शब्द यांनी जाणता येत नाही. तर्क हा सुद्धा बुद्धीनेच केला जातो आणि ब्रह्म अतर्क्य आहे, तर्काने कळत नाही. म्हणून इथे भांबावला तर्क असं म्हटलं आहे. तर्कसुद्धा तर्क करताना गोंधळून जातो. विवेक विचार करायला बुद्धी लागते. तर्क विवेक विचार हे सगळे ह्याच्या पुढे लोळे पडतात, म्हणजे ती बुद्धीच लंगडी पडते. शिवाय परब्रह्मस्वरूप शब्दातीत आहे, त्याचं शब्दाने वर्णन करणं शक्य नाही. आपली आकलन शक्ती, आपली जाणून घेण्याची शक्ती, ती सुद्धा तिथे कमी पडते. म्हणजे आपली जाणीव कळा ती सुद्धा तिथे उपयोगी पडत नाही. ईश्वर प्राप्तीसाठी साधक अनेक उपासना व्रत जप तप दान धर्म सगळं करतात. समर्थांनी तर मोठी लिस्टच दासबोधामध्ये दिलेली आहे. पुरश्चरणे अनुष्ठाने घोरांजने धूम्रपाने शीतोष्ण पंचाग्नी साधने देहा करता श्रीराम, असं दासबोधात वर्णन आहे. अशी अनेक साधने त्यांच्या प्राप्तीसाठी माणसं करत असतात. ब्रह्मप्राप्तीसाठी योगी विरक्त अलिप्तपणे राहतात. तापसी वनात जाऊन एकांतात राहतात. संन्यस्त जीवन कंठतात, तपश्चर्या करतात. साधक त्याच्या प्राप्तीसाठी व्याकुळ होतात. असा हा सगुण निर्गुण, सगुण निर्गुण नव्हे अगुण असा हा श्रीराम आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, ते असा हा अगुण, दोन्ही रूप त्याच्यामध्ये आहेत. सगुण पण आहे निर्गुण पण आहे. आणि निर्गुण म्हणजे बहुगुण ही समर्थांनी व्याख्या केलेली आहे. अशा तऱ्हेने त्या श्रीरामाचं वर्णन केलेलं आहे. आणि इथे तर्कसुद्धा लोळे पडतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम, उपमाच नाही निरोपम, रूप जयाचे श्रीराम. एकीकडे तो सगुण साकार श्रीराम आपल्या डोळ्यासमोर दिसतोय, पण तो मात्र निर्गुण निराकार ब्रह्मतत्वसुद्धा आहे. सर्वाभूती असणारा श्रीराम पूर्ण काम आहे. ज्याच्या प्राप्तीने साऱ्या कामनाच पूर्ण होतात, किंवा ज्याला प्राप्त केल्यावर आणखीन काही प्राप्त करण्यासारखं उरतच नाही, असाही तो पूर्ण काम आहे. आणि स्वतःही तो पूर्ण कामच आहे, निरुपमेय आहे. सगुण निर्गुण श्रीरामाचं वंदन झाल्यानंतर समर्थ आता संत श्रोते यांना वंदन करतात.
आता वंदिन संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते, माझी वचने पराकृते, सांगेन तयापाशी श्रीराम. तयांचे वर्णावे स्वरूप, तरी तेही स्वरूपाचेची बाप, जे वेदांसी सांगवे ना रूप, ते जयाचे निप्रगटे श्रीराम. समर्थ संत श्रोते सज्जन या सगळ्यांना आता पुन्हा वंदन करत आहेत. संत सच्चिद आनंद स्वरूप आहेत. आत्मरूपाची जाणीव जीवाला करून देण्यासाठी आपला शब्दातीत असा अनुभव ते शब्दामध्ये आपल्याला सांगतात, वर्णन करून सांगतात. असे हे संत महाज्ञानी आहेत. तसंच श्रोतेसुद्धा सज्जन आहेत, गुणसंपन्न आहेत. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही, हे ज्यांना जाणीव आहे असे हे श्रोते आहेत. अशा संतांना आणि अशा श्रोत्यांना समर्थांनी वंदन केलेलं आहे. हे संत जे आहेत ते विवेक वैराग्याने युक्त आहेत. निशब्द आचरणाचा आदर्श संत समाजापुढे ठेवतात आणि समाजापुढे म्हणजे श्रोत्यांपुढे ठेवतात. ते श्रोतेही तेवढेच अधिकार संपन्न आहेत. त्यांना अनेक ग्रंथांचं ज्ञान आहे. अशा ज्ञानी सज्जन श्रोत्यांना समर्थांनी वंदन केलेलं आहे. श्रोत्यांच्या ज्ञानाचा थोरवीचा ते गौरव करतात. सर्वच संत खरं म्हणजे श्रोत्यांना वंदन करतात. श्रोत्यांना वंदन ज्या वेळेला केलं जातं तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते, प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती. म्हणजे बघा, प्रत्यक्ष परमेश्वराच्या ठिकाणीच त्यांना नेऊन ठेवलेलं आहे श्रोत्यांना. तर समर्थसुद्धा म्हणतात की श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. समर्थांनी ध्येयपूर्तीसाठी प्रचंड विलक्षण धडपड केलेली आहे. लोककल्याणासाठी ध्येयपूर्तीसाठी त्यांना लोकसंग्रहाची आवश्यकता होती. त्यासाठी ते प्रवचन, कीर्तन, उदंड लेखन करत असत. अशा समर्थांच्या उपदेशाचं श्रवण आणि ग्रहण करणाऱ्या सर्व सज्जन श्रोत्यांना ते असं म्हणतात, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करते श्रीराम. मुद्दामून इथे सलगी करते असं म्हटलं. समर्थ म्हणताना म्हणतात, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीराम. पण मी म्हणताना सलगी करते, कारण आपणही सर्व श्रोते श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात. त्यामुळे श्रोते हे वक्त्यापेक्षा श्रेष्ठ असतात. अशा ह्या तुम्हा सर्व श्रोत्यांना मी वंदन करते. समर्थ म्हणतात, माझी वचने पराकृते सांगेन तयापाशी. या श्रोत्यांना मी सगळी माझी जी वचनं आहेत, मला जे सांगायचं आहे, जे लेखन संस्कृतमधनं केलं जातं, वेगवेगळ्या भाषातनं केलं जातं, देववाणी संस्कृतमधनं सर्वच करतात, पण ते सर्वसामान्य लोकांपर्यंत जात नाही. ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी ते लोक असमर्थ असतात. अशा लोकांसाठी प्राकृत भाषेतून लिहिणं कमीपणाचं त्यावेळेला मानलं जायचं. पण तरीसुद्धा समर्थांनी संस्कृत समजायला, आकलन व्हायला अवघड जाते, ती अशा त्या लोकांपासनं हे ज्ञान दूर राहू नये किंवा ही लोक त्या ज्ञानापासून वंचित राहू नयेत म्हणून मुद्दामून त्यांना या ग्रंथाचं लिखाण त्यांनी प्राकृतात केलेलं आहे. म्हणून माझी वचने पराकृते म्हणजे प्राकृत आहेत असं ते म्हणतात. इथे भाषा कोणती आहे याचा संबंधच नाही आहे. त्या भाषेमध्ये ज्ञान कोणतं आहे हे महत्त्वाचं आहे. चांदीच्या भांड्यामध्ये खीर ठेवली आहे का स्टीलच्या वाटीमध्ये खीर ठेवली आहे याला महत्त्व नाही आहे. खीर ज्याला खीर खायची आहे त्याला त्या भांड्याशी काही कर्तव्य नाही, त्याला ते खाण्याबद्दल ग्रहण करण्याचं महत्त्व जास्त आहे. आणि त्यामुळे समर्थ आपल्याला इथे तेच सांगतात की मी हे सगळं प्राकृतामधनं सांगितलेलं आहे.
कारण ते अगदी सर्व लोकांना सहजपणे समजलं पाहिजे. आणि माझ्यासमोर बसणारे श्रोते जे आहेत ते तेवढेच विद्वान आहेत. त्यांनी अनेक ग्रंथ वाचलेले आहेत, अनेक प्रवचनं ऐकलेली आहेत, किंबहुना माझ्यापेक्षाच त्यांना जास्त ज्ञान आहे. म्हणून श्रोते हे वक्त्यापेक्षासुद्धा श्रेष्ठ आहेत असं समर्थ म्हणतात. इथे त्यांची लीनता आपल्या लक्षात येते. हे संत सज्जन श्रोते कसे आहेत ते वर्णन करताना ते म्हणतात, तयांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचेची बाप. संतांची महती अशी आहे. त्या श्रोत्यांमध्ये काही संत पण असतात ना, त्यामुळे तयांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचेची बाप. ते ब्रह्मस्वरूपी स्थित असतात, स्वस्थ असतात. त्यांना निरूपण करायचं हे काम खरं म्हणजे अवघड आहे. ज्यांना ते माहितीच आहे त्यांना ते करायचं म्हणजे अवघड आहे. समर्थ त्यांना स्वरूपाचे बाप म्हणतात. म्हणजे इथे आपण ज्ञानप्रकाश बघितला होता. ज्ञानप्रकाश सद्गुरुरूप आहे, सद्रूप आहे, आनंदरूप आहे आणि चिद्रूपसुद्धा आहे. हा ज्ञानरूप चितचा विचार सगळा चाललेला आहे. ज्ञानरूप चित त्याचा विचार चाललेला आहे. म्हणजे चित शब्दाचा अर्थसुद्धा ज्ञान असा होतो. चैतन्य, चित, ज्ञान. आणि हे सर्व श्रोते ज्ञानरूपच आहेत. हे सर्व संत जे आहेत ते ज्ञानरूपच आहेत. आणि ते ज्ञानरूप म्हणजे स्वरूपाचे, सच्चिद आनंद स्वरूपाचे बाप आहेत. म्हणजे जवळजवळ त्यांनी ती पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांना ब्रह्मनिरूपण करायचं आहे. पण मी तरीसुद्धा माझे बोबडे बोल तिथे वापरतोय असं समर्थ ज्या वेळेला म्हणतात तिथे आपली काय कथा. आपण तर आपल्या बुद्धीसापेक्ष जेवढं समजेल तेवढंच आपण सांगत असतो. तरीही आम्हाला गर्व असतो की मी सांगणार आहे. बोलविता धनी वेगळाची हे आपल्याला आधी कळावं लागतं. ते महत्त्वाचं असतं. तेव्हा श्रोत्यांपुढे वक्त्याला लीन होता येतं, तोपर्यंत नाही. असो. आता शिष्य सावधान ऐक सांगतो गुह्य ज्ञान. जेणे तुझे समाधान अंगी बाणे श्रीराम. अशा वेळी समर्थ शिष्याला जरा सावध व्हायला सांगतात. कारण महत्त्वाचं शुद्ध ज्ञान, श्रेष्ठ ज्ञान, पवित्र ज्ञान आता ते सांगणार आहेत. गुह्यात गुह्य असं ज्ञान सांगणार आहेत. आपण एखाद्याला सांगतो, अगदी कोणालाच माहिती नाही, फक्त मलाच माहिती आहे, ती बातमी जेव्हा दुसऱ्याला सांगतो तेव्हा आपण सर्वसामान्य भौतिक बातमीबद्दल बोलते मी. तर आपण जेव्हा म्हणतो की मी फक्त तुलाच सांगणार आहे आणि बाकी कोणालाही माहिती नाही आहे, तेव्हा ती समोरची व्यक्तीसुद्धा ती बातमी ऐकण्याकरता उत्सुक होते आणि मन एकाग्र करून ऐकते. अहो, हे तर समर्थ गुह्यातलं गुह्य ज्ञान, आत्मज्ञान आपल्याला सांगतायत. अध्यात्म ग्रंथातलं ज्ञान मन एकाग्र करून ऐकलं तरच ते ग्रहण करता येते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अवधान ऐकले दीजे तरी सर्व सुखास पात्र होईजे. अशा वेळेला आपलं स्थिर चित्त असायला हवं. नाहीतर लक्ष नसेल तर सांगितलेलं कळणार कसं. म्हणून ते शिष्याला सांगतायत. ह्या ज्ञानामुळे समाधान होणार आहे, पूर्ण शांती मिळणार आहे. आणि हे ज्ञान भेसळयुक्त नाही. बाकीचं ज्ञान म्हटलं की पुढचे प्रश्न निर्माण होतात. हे आपल्याला माहिती आहे. कशाचं ज्ञान, कुठलं ज्ञान, कसलं ज्ञान. हे वृत्ती ज्ञान नाही, हे अंतरात्म्याचं ज्ञान आहे. ते त्याच्याशी तदाकार झाल्यावरच प्राप्त होते. पण ह्यासाठी मी कोण हे जाणून घ्यावं लागतं. म्हणून हे ज्ञान एकाग्रचित्त केल्याशिवाय ग्रहण करता येणार नाही. वैराग्य हा एकाग्रचित्ताचा पहिला पाया आहे. विरक्त मन शांत असतं आणि शांत मन एकाग्र होऊ शकतं, हे निश्चित आहे. जेणे तुझे समाधान अंगी बाणे. प्रत्येकाला सुख आनंदाची ओढ असते, सच्चिद आनंदामधल्या आनंदाचीही ओढ असते. पण समाधान नेमकं कशात आहे आणि ते कसं मिळवायचं हे मात्र माहिती नसतं. म्हणून आयुष्यभर तो चाचपडत राहतो. ते समाधान आम्ही बाहेर शोधायला जातो, पण ते आमच्या आतच आहे. ते कळण्यासाठी, ते समजण्यासाठी, ते मिळवण्यासाठी
हे मी गुह्य ज्ञान तुला सांगतोय असं समर्थ शिष्याला सांगतात. आत्मज्ञान गूढ नाही, कठीणही नाही, पण त्यासाठी लागणारा मनाचा निग्रह कठीण आहे. देहबुद्धीचा त्याग कठीण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधोनी पाहे. तू तुझ्या मनालाच विचारून बघ ना, कोण सुखी आहे. तर आपण म्हणतो खरंच आहे बाबा, प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे. पण समर्थ म्हणतात विचारी मना तूच शोधोनी पाहे. हा अर्थ अभिप्रेत आहे. त्या मनाला, ते मन कोणतं पाहिजे, विचार करणारं मन पाहिजे. सारासार आत्मानात्म विचार विवेकाने करणाऱ्या मनाला आत्मारामाचा बोध आहे. सर्वसामान्य मनाला विचारी मना तूच शोधोनी पाहे म्हणणं सोपं आहे, पण विचारी मनाला तूच शोधोनी पहा हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. तो आत्मानात्म सारासार विवेक विचार करण्याचा, आणि तो बोध आपल्याला आत्मारामामधून केलेला आहे. आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.